बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। धम्मप्रिय बंधू भगिनींनो, आपल्याला एक आदर्श बौद्ध समाज घडवायचा आहे। हे मोठं महाअभियान आपल्याला सुरू करायचं आहे आणि त्यासाठी त्याची पहिली पायरी म्हणून आपण आपल्या वस्त्यांमध्ये लहान मुलांसाठी दर रविवारी धम्म संडे स्कूल सुरू करा। जिथे आपल्या बौद्धांचे 10-15 घर आहेत त्याही ठिकाणी धम्म स्कूल सुरू करावं। 5-50 घर असतील त्याही ठिकाणी करावं। प्रत्येक वार्डामध्ये, प्रत्येक वस्तीमध्ये, प्रत्येक विभागामध्ये जिथे तिथे या लहान मुलांसाठी आपल्याला मोठ्या व्यापक प्रमाणावर धम्म संडे स्कूल सुरू करायचे आहे। आपल्या लहान मुलांना खरोखर त्यांना बुद्ध धम्माची शिकवण कुठेही मिळत नाही। शाळेमध्ये जेव्हा ते जातात, शाळेमध्ये कुठे त्यांना बुद्ध धम्म शिकवला जात नाही, तर त्याच्यावर इतर धर्मांच्याच पगडा त्यांच्या मनावर लहानपणापासून पडत असतो। जेव्हा ते घरीदारी राहतात, आपल्या घरीदारी सुद्धा त्यांच्यावर इतरांचाच जास्त पगडा पडत असतो। आई वडील सुद्धा त्यांना, आपल्या लहान मुलांना बौद्ध धम्म शिकवत नाही, कारण की आई वडिलांना वेळ मिळत नाही। आणि बरेच आई वडील असे आहेत की त्यांनाही स्वतःला सुद्धा बुद्ध धम्माचं तेवढं अभ्यास नाही आणि त्यामुळे ते आपल्या त्या लहान प्रिय मुलांना नाही शिकवू शकत। आणि म्हणून आपण शिस्तबद्धपणे एका प्लॅनिंगने, शास्त्र शुद्ध पद्धतीने आपण लहान मुलांना धम्म शिकवण्यासाठी रविवारच्या दिवशी 1 ते 1.5 तासासाठी हा धम्म संडे स्कूल वस्त्यामध्ये आपल्याला सुरू करायचा आहे। आणि यामध्ये वयोगट 5 वर्षे ते 12-13 वर्ष वयोगटातील मुलं मुली या सगळ्यांना एकत्र आणून 1 ते 1.5 तास त्यांना एका प्रशिक्षित शिक्षकाकडून, प्रशिक्षित शिक्षिकेकडून त्यांना हा धम्म शास्त्र शुद्धपणे शिकवायचं आहे। 1 ते 1.5 तासासाठी शिकवायचं आहे। आणि हे जर आपण केलं वस्त्यामध्ये 5-6 महिने जर असं आपण कंटिन्यूस शिकवलं, आठवड्यातून 1 दिवस रविवारच्या दिवशी फक्त 1 ते 1.5 तासासाठी, तर बंधूंनो, याचा परिणाम आता नव्हे परंतु 5-7 वर्षानंतर बघाल तर एवढा मोठा परिणाम होईल की हे मुलं मोठे होतील आणि आदर्श एक प्रकारचे कट्टर अशा प्रकारे आदर्श उपासक उपासिका बनतील। म्हणून त्याची सुरुवात लहानपणापासून करण्याची गरज आहे। लहान मन मुलाचं जसं आपण त्याला दिशा देऊ तसं ते बदलते, जसं घडवू तसं ते घडत असते। आणि म्हणून करुणावंत माता पित्यांनी आपल्या प्रिय मुलांना, आपल्या प्रिय मुला मुलींना आदर्श संस्कृती द्या, आदर्श धम्म द्या। आणि त्यासाठी म्हणून आपण त्यांना संडे स्कूल मध्ये, धम्म वर्गामध्ये दर रविवारी पाठवणं सुरुवात करा। त्यासाठी आम्ही 15-20 वर्षाच्या अनुभवातून एक सुंदर पुस्तक तयार केलेलं आहे। काय आपण मुलांना शिकवणार, 1 ते 1.5 तास जे आपण मुलांना शिकवणार आहोत, तर त्यामध्ये काय शिकवणार याच्यासाठी एक पुस्तक तयार केलं, धम्म संडे स्कूल पाठ्यक्रम म्हणून। हे जे पुस्तक आहे, या पुस्तकामध्ये जवळपास 20 या ठिकाणी पाठ एकत्रित केलेले आहेत आणि प्रत्येक रविवारी एक वेगळा पाठ असा दर रविवारी वेगवेगळेपणा असला पाहिजे। प्रथम 5 ते 10 मिनिट या मुलांना बुद्ध वंदना म्हणण्यामध्ये आणि पंचशील आणि बुद्ध वंदना हे प्रत्येक रविवारी प्रथम 5-10 मिनिट घ्यावी आणि त्याच्यानंतर या पुस्तकातील एक पाठ या पुस्तकातील शिकवावा। या रविवारी दुसरा पाठ, दुसरा रविवारी दुसरा, तिसरा रविवारी तिसरा, अशा पद्धतीने 20 पाठ आहेत। आणि मग त्याच्यानंतर त्याची परीक्षा होईल, त्याच्या सर्टिफिकेट दिल्या जातील आणि शिस्तबद्धपणे या मुलांना धम्माची माहिती मिळेल, मोठा बदल होईल। आणि माहिती आहे, लहान मुलांना जेव्हा आपण शिकवतो
तर लहान मुलं आपल्या घरी सुद्धा आपल्या आई वडिलांना शिकवतात, सांगतात, त्याचा मोठा चांगला परिणाम, पॉझिटिव्ह परिणाम होत असतो. म्हणून हा आदर्श धम्म समाज निर्मिती अभियानाच्या हे धम्म संडे स्कूल एक भाग आहे. आणि म्हणून हजारो बौद्ध वस्त्यांमध्ये, गावागावामध्ये, आपल्या बौद्ध वस्त्यांमध्ये, बौद्ध वाडीमध्ये, वार्डामध्ये, गावामध्ये, शहरामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, जिकडे तिकडे मोठ्या प्रमाणावर हजारोच्या संख्येने हे धम्म संडे स्कूल आपल्याला सुरू करायचे आहेत. आणि ते आदर्श बौद्ध समाज निर्मिती फाउंडेशनच्या वतीने आपल्याला सुरू करायचे आहे. एक आदर्श बौद्ध समाज निर्मिती, आदर्श समाज निर्मिती फाउंडेशन हे तयार केलेले आहे. त्याचे रजिस्ट्रेशन झालेले आहे. राष्ट्रीय स्तरावर व्यापक त्याचे रजिस्ट्रेशन झाले आणि त्याच्या शाखाही आपल्याला जिकडे तिकडे काढायच्या आहेत एकाच हेतूने. तो एकच हेतू म्हणजे आपल्याला आदर्श समाज घडवायचा आहे. प्रॅक्टिकली आपल्याला धम्माचं पालन करणं शिकायचे आहे. ह्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. आपल्या मुलांना शिकवणे ह्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. मुलांना वंदना शिकवणे, मुलांना थोडी ध्यान भावना शिकवणे ह्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. मुलांना धम्म शिकवणे प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. आणि म्हणून हे करणं शिका. आपल्या मुलावर अनुकंपा करू, त्यांना योग्य मार्गदर्शन द्या. यामध्येच मोठं कल्याण आहे. समाज घडवणं आपल्या हातामध्ये आहे. म्हणून समाज घडवण्यासाठी आमच्या सर्व तडफदार कार्यकर्त्यांनी, तडफदार तरुणांनी, तडफदार आपल्या उपासक उपासकींनी पुढे येऊन या मिशनला पुढे न्यायचे आहे. आणि आपल्याला फार सुंदर मजबूत असा समाज आपल्याला निर्माण करायचा आहे. सर्व दृष्ट्या मजबूत निर्माण करू तर निर्माण होईल. दुसरा कोणी करणार नाही, आपल्यालाच करावं लागेल. मी बघितलं बौद्ध देशांमध्ये, श्रीलंकेमध्ये अशा पद्धतीने धम्म संडे स्कूल चालतात दर रविवारचे. थायलंड मध्ये चालत असतात, जपान मध्ये चालत असतात, कोरियामध्ये आहेत, बर्मामध्ये आहेत, अनेक देशांमध्ये आहेत. आपण का सुरू करू नये? का आपण करू शकत नाही का? आपण करू शकतो. आणि म्हणून ते करण्यासाठी बंधूंनो आता एकत्र या आणि जागृत व्हा, जागृत व्हा. आपल्या शक्तीला ओळखा आणि आदर्श समाज घडवा. यामध्ये सर्वांचं मंगल आहे. या पुस्तकासाठी, हे पुस्तक मागवण्यासाठी आपण पत्ता लिहून घ्या. धम्म संडे स्कूल पाठ्यक्रम हे अनुराधा रोकडे मॅडम यांनी संकलित केलेली आहे. जवळपास 18 वर्ष त्या मुंबईमध्ये आणि पुण्यामध्ये धम्म संडे स्कूल चालवत आहेत. त्यांच्या अनुभवातून सुंदर असं पुस्तक आणि माझ्या मार्गदर्शनाने हे पुस्तक तयार झालेलं आहे. आणि हे पुस्तक पूर्णपणे फार सुंदर अशा अनुभवातून लिहिलेलं आहे. बाबासाहेबांनी लिहिलेल्या भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्म याही ग्रंथावर आधारित आहे. इतरही गोष्टी या ठिकाणी आहेत. आणि म्हणून हे पुस्तक मागवण्याचा पत्ता लिहून घ्या. सर्वोदय महाबुद्ध विहार, कुर्ला टर्मिनस जवळ, लोकमान्य टिळक नगर टर्मिनस जवळ, टिळक नगर, चेंबूर, मुंबई 89. फोन नंबर लिहून घ्या 25220738. पुन्हा फोन नंबर लिहा 25220738. धम्मप्रिय उपासक उपासिकानो, बंधू भगिनीनो, आदर्श समाज घडवण्यासाठी पुढे या. आपला समाज आज धार्मिक दृष्ट्या मोठा दुर्बल दिसतो. समाजाची म्हणजे बुद्ध धम्माची आर्थिक अवस्था, बौद्ध समाजाची बुद्ध धम्माच्या बाबतीत आर्थिक अवस्था ही अतिशय कमजोर आहे. फारच आपण दुर्बल आहोत. आपले विहार पाहिले, विहाराकडे जर बघितलं तर आपले विहार बरोबर बांधलेले नाहीत. अनेक विहार अनेक वर्षापासून योजना आहेत, प्लॅनिंग आहेत. 10-10, 15-15, 20-20 वर्ष होऊन जातात तरी आमचं विहार कधी पूर्ण होत नाही. विहार बांधण्यासाठी आपल्याकडे पैसा नाही. धम्माच्या शिक्षण प्रशिक्षणासाठी आपल्याकडे पैसा नाही. आपला कुठलाही असा सामाजिक मोठा फंड नाही.
की जेणेकरून आपल्या समाजाच्या उत्थानासाठी त्या सामाजिक फंडाचा उपयोग करता येईल। असा आपल्याकडे कुठलाही असा समाज म्हणून, बौद्ध समाज म्हणून मोठा फंड नाही। जर इतर समाजाकडे जर बघितलं, ख्रिश्चनांमध्ये त्यांच्या सामाजिक उत्थानासाठी, सामाजिक उन्नतीसाठी मोठा फंड त्यांच्याकडे जमा केलेला असतो। मुस्लिम बांधवामध्ये त्यांच्याकडे मोठा फंड जमा केलेला असतो। आपल्या हिंदू बांधवामध्ये सुद्धा धम्माच्या कार्यासाठी वेगवेगळ्या संघटनेच्या नावाने त्यांच्याकडे मोठा फंड जमा केलेला असतो आणि समाजाच्या विविध प्रगतीच्या अंगावर ते खर्च करत असतात। तशाच प्रकारे बंधूंनो, बौद्ध म्हणून एक फंड आपल्याला जमा केला पाहिजे, सामाजिक फंड आपला असला पाहिजे। तेव्हाच आपली ही बौद्धांची धार्मिक अवस्था ही चांगली बनेल। आज आपल्याकडे विहार बांधायला पैसे नाही। बऱ्याच वेळा आपण बघतो की आपण विहार बांधण्यासाठी कधी कधी या आमदाराच्या मागे तर त्या खासदाराच्या मागे लागतो आणि यांच्या त्यांच्या निधीतून आपण ते विहार बांधत असतो। चांगली गोष्ट आहे, निधी मिळत असेल तो सामाजिकच पैसा आहे। जर तो मिळत असेल, काही निष्ठावंत श्रद्धावंत आमदार म्हणा, खासदार म्हणा, जर ते देत असतील तर त्याचा उपयोग करावा। परंतु मला असं म्हणायचं आहे की आपण आर्थिक दृष्ट्या सबळ झालं पाहिजे, आपल्या पायावर आपण आता उभं राहिलं पाहिजे। 50 वर्षापूर्वीची आपली परिस्थिती फार वेगळी होती। त्यावेळी आपण फार खरोखर गरीब होतो। आपल्याकडे त्यावेळी आपल्या आई वडिलांना म्हणा पायात घालायला चप्पल मिळत नव्हती, अंगात घालायला चांगले कपडे मिळत नव्हते, सायकल त्यावेळी सुद्धा आपल्याला मिळत नव्हती। परंतु आज तसं आपल्या समाजाने परमपूज्य बाबासाहेबांच्या मार्गदर्शनाने चालून प्रगती केलेली आहे, आर्थिक प्रगती झालेली आहे। परंतु आता त्याचा हिस्सा थोडाफार आपल्या धम्मासाठी आला पाहिजे, समाजासाठी आला पाहिजे। तर बंधूंनो, समाजाची प्रगती होईल, चांगले बुद्ध विहार बांधले जातील आणि त्यासाठी हे फंड निर्माण करण्याची मोठी गरज आहे। आपल्यामध्ये आज ती ताकद आहे आणि म्हणून आम्ही एक मास्टर प्लॅन तयार केलेला आहे, आदर्श समाज निर्मिती दायक फाउंडेशन। त्या दायक फाउंडेशन मधून समाज घडेल। काही लोक म्हणतात नाही आम्हाला या देशातील लोक मदत करतील, त्या देशातील लोक मदत करतील। बंधूंनो, असं विसरून जा, कोणी कुठल्या देशातील लोक मदत नाही करणार। मी गेल्या 25-30 वर्षापासून जगातील अनेक देशामध्ये फिरतो आहे, परंतु नाही कोणी मदत करत नाही आणि यांना त्यांना मागण्याची गरज पण नाही। परमपूज्य बाबासाहेबांनी त्यावेळी कधीही कुठल्या देशाकडे हात पसरवलं नाही। त्यांनी आपल्या बळावर समाज निर्माण केला, आपल्या बळावर समाज घडवला। आम्हालाही आपल्या बळावर समाज घडवायचा आहे, याच्या त्याच्याकडे हात मागण्याची गरज नाही। जर कोणी दिलं तो एक्स्ट्रा बेनिफिट समजावं, परंतु त्यांच्यामुळेच आपला समाज घडेल आणि निर्माण होईल असा संकल्प करू नका। आपल्या पायावर उभं राहणं शिका। आपल्या पायावर आपलं बुद्ध विहार आमच्या परिश्रमातून झालं पाहिजे, आमची बुद्ध मूर्ती आमच्या दानातून, आमच्या परिश्रमातून झाली पाहिजे, तर तिला फार मोठं महत्व आहे। कोणीतरी बुद्ध मूर्ती दान देतील आणि तेव्हा बुद्ध मूर्ती आमच्या विहारात बसेल असं नाही। आपल्या दानातून, आपल्या सेवेतून, आपल्या त्यागातून जर ती घेतली तर तिचं मोठं महत्व आहे। आपल्या त्यागातून, दानातून, सेवेतून, आपल्या दानातून बुद्ध विहार बांधलं तर त्याचं मोठं महत्व आहे। बौद्ध धम्म हा निवळ पूजेच्या प्रार्थनेचा धम्म नाही। बौद्ध धम्म हे प्रशिक्षण आहे आणि प्रशिक्षण आहे मनाचं प्रशिक्षण। म्हणून बुद्ध धम्माला म्हणतात, बुद्धांनी शिकवलेली विद्या ती कुठली आहे, तिला म्हणतात माइंड कल्टिवेशन। आपल्या मनाला कल्टिवेट करणे, मनाला चांगलं सुपीक बनवणे, चांगलं बनवणे। समजा एखादी जमीन ही बंजाड जमीन असेल, त्याच्यात दगड आहेत, दगडधोंडे आहेत, झाडं झुडपं आहेत, त्या जमिनीमध्ये बंजाड जमीन असेल जिथे दगडधोंड आहेत, झाडं झुडपं आहेत, अशा जमिनीमध्ये जर आपण पीक पेरलं तर त्याच्यात चांगलं पीक येत नाही। पण त्याच जमिनीमधले झाडं झुडपं काढून टाकली, दगडधोंडे बाहेर फेकून दिली आणि चांगलं तिला नांगरलं, वखरलं, चांगलं बनवलं आणि त्याच्यानंतर जर त्याच्यात बीज पेरली तर बंधूंनो भरघोस पीक येत असतो। कारण की जमीन चांगली झाली, जमीन तीच आहे।
पण त्या जमिनीला आपण कल्टिवेट केलं, चांगलं बनवलं, ती सुपीक झाली आणि आता भरघोस पीक द्यायला लागली. अशाच पद्धतीने मानवी मन तेच आहे. तोच आपला मुलगा, तीच आपली मुलगी, तेच आपलं मन. परंतु याच मनाला जर आपण योग्य दिशेने कल्टिवेट केलं, योग्य दिशेने प्रशिक्षित केलं, तर आपलं मन सुपर पॉवर बनेल, महान शक्तिमान बनेल आणि त्याची शक्ती आपल्या कल्याणासाठी, आपल्या जीवनाच्या उद्धारासाठी, आपल्या कुटुंबाच्या उद्धारासाठी, आपल्या समाजाच्या उद्धारासाठी, आपल्या देशाच्या उद्धारासाठी ही शक्ती कामी येईल. आणि म्हणून बुद्धांनी कोणाची प्रार्थना शिकवली नाही. बुद्धांनी शिकवलं, तुम्ही तुमच्या मनाच्या शक्तीला ओळखा, तुम्ही तुमच्या मनाला योग्य दिशेने आणा, मनाला कल्टिवेट करा. म्हणजे माइंड कल्टिवेशन करणं हे बुद्ध धम्माने शिकवलं. आणि म्हणून ते ट्रेनिंगनीच शक्य आहे. सांगा बरं, आपल्या बौद्ध समाजामध्ये किती ठिकाणी ट्रेनिंग चालतात. म्हणून हे प्रशिक्षण मुला मुलींना, ज्यांना त्यांना सगळ्यांना देण्याची गरज आहे. आपण ते प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. बौद्ध देशामध्ये तेच घडत असते आणि म्हणून ते बौद्ध देश आदर्श बौद्ध आहेत, मोठी प्रगती करतात, मोठी उन्नती करतात. आज दीक्षा घेऊन आपल्याला 60 वर्ष झालीत आणि म्हणून बंधूंनो, आता आपण काय आपल्यामध्ये कमी आहे तिला शोधलं पाहिजे आणि दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून हे दायक फाउंडेशन आम्ही निर्माण केलेलं आहे. समाजाच्या प्रत्येक कमवणाऱ्या माणसाने धम्माचं दायक बनलं पाहिजे आणि धम्मासाठी, समाजासाठी माझा डायरेक्ट योगदान लाभू दे. मोठी शक्ती आहे बंधूंनो आपल्यामध्ये. कल्पना करा, आम्ही एक मास्टर प्लॅन तयार केला की ज्याची इन्कम महिन्याला 20-25 हजार रुपये असेल, किंवा वर्षाला जो माणूस 2-2.5 लाख रुपये मिळवतो, अशा माणसांना, अशाने जर संकल्प करून की नाही, माझ्या ऐपतीप्रमाणे दर दिवस माझे धम्माला 10 रुपये दान दिले जाऊ दे. दर दिवस 10 रुपये तर 365 दिवसाचे होतात. 10 रुपयाप्रमाणे 3650 रुपये. 3650 वर्षभरासाठी. जो माणूस वर्षाला 2-2.5 लाख मिळवतो त्यांनी 3650 रुपये देणं हे काही मोठी कठीण बाब नाही आहे. मनात ठाणलं तर सहजरित्या तो देऊ शकतो. पण हे 3650 एका कमवणाऱ्या, चांगलं कमवणाऱ्या व्यक्तीकडून आपण जर घेतलं आणि हे जर त्यांनी दिले श्रद्धेने, निष्ठेने, आणि असे देणारे जर आपण 1 लाख लोक शोधले बंधूंनो, तर 36,50,00,000 रुपये होतात. बघा, एवढे पैसे आपल्या गरीब समाजापासून आपण निर्माण करू शकतो सामाजिक फंड म्हणून. हे कमी पैसे नाहीत. आणि ही योजना 3 वर्ष चालली तर 105 कोटी रुपये आपले सामाजिक फंड म्हणून जमा होत आहेत. या एवढ्या पैशामध्ये समाजाची काय पालट करू शकतो, कितीतरी सुंदर सुंदर विहार बांधू शकतो, कितीतरी आपण धम्म ट्रेनिंग सेंटर जिकडे तिकडे आपण सुरू करू शकतो. आज अवस्था अशी आहे की आपल्या समाजामध्ये कुठेही प्रशिक्षण केंद्र नाहीत, भिक्षू संघासाठीही प्रशिक्षण केंद्र नाहीत, उपासकांसाठीही चांगले प्रशिक्षण केंद्र नाहीत. ते निर्माण करण्याची गरज आहे, त्याच्यासाठी फंडाची गरज आहे. आणि ही आपली धार्मिक अवस्था, आर्थिक दुर्बलता ही आपणच बदलवू शकतो. आपणच बदलवू शकतो. फक्त जागृत होण्याची आणि एक निष्ठेने पुढे येण्याची बंधूंनो गरज आहे. आपला पैसा आपल्या समाजाच्या उद्धारासाठी लागेल, आपल्या मुलाबाळांच्या उद्धारासाठी लागेल. आणि म्हणून भिक्खू संघाच्या नेतृत्वाने हे दायक समाज निर्मिती फाउंडेशन निर्माण केलेलं आहे. प्रतिज्ञा करून प्रत्येक कमवणाऱ्या व्यक्तीला त्याच्या दायक बनवायचे आहे. मी दायक बनू दे, कमवणारा आहे ना मी, मला दायक बनू दे. जो कामाधंद्याला नसेल, जो कमवत नाही, त्यांना नाही मागायचं. पण जो कमवणार आहे, जो कामाधंद्याला आहे, त्यांच्यापासून रीतशीर, पद्धतशीरपणे अशा पद्धतीने हा सामाजिक फंड जर जमा केला तर बंधूंनो, खरोखर आपण ही समाजाची आर्थिक अवस्था बदलवू शकतो. त्यासाठी पुढे या, धम्माचे दायक बना, धम्माचे दायक बना आणि या समाजाची आर्थिक घडी मजबूत करा. प्रशिक्षणामध्ये आणि वेगवेगळ्या योजनेमध्ये समाजाच्या उत्थानाचा तो पैसा लावला जाईल. त्याच्यावरही पुस्तकं लिहिली आहेत, त्याचं मार्गदर्शन पुन्हा तुम्हाला मिळेल. परंतु जिकडे तिकडे हे अभियान पसरू द्या. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. भव
सर्वमङ्गलं भवतु सर्वमङ्गलं भवतु सर्वमङ्गलं